नमस्कार मंडळी, मी संगीता। आज आपली मस्त खुसखुशीत शेव करून तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त शेव आपली तयार झालेली आहे। ही तुम्ही भाजीला सुद्धा वापरू शकतात, नुसते सुद्धा खाऊ शकतात। लहान मुलं तर अगदी एक एक काडी उचलून छान आपले खात बसतात। इतकी सुंदर आपली शेव झालेली आहे। तुम्ही याचा आवाज सुद्धा ऐकू शकत असाल। बघा किती खुसखुशीत शेव आपली तयार झालेली आहे आणि फार कष्ट नाहीये। एक अर्धा तासात खूप शेव आपले करून तयार होतात आणि तुम्हाला बारीक शेव करायची असतील तरी वेगळी चकती तुम्ही वापरू शकतात। हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे। अगदी अर्ध्या तासात 1.5 किलो शेव आपले करून तयार होतात आणि एकटी सुद्धा करू शकते, अगदी मदतीची फारशी गरज भासत नाही। तर बघू शकतात तुम्ही, इथे मी डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ मी किंचित गरम करून घेणार आहे आणि मग दळायला देणार आहे। तुमच्याकडे ऊन येत असेल तर छान पसरून ठेवा आणि मग दळून आणा। आता मी इथे 3 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं, साधारण 400 ग्रॅम मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि छान ते चाळून घेतलेलं आहे। आता मी एका वेगळ्या भांड्यात हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे। 3 वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, साधारण 400 ग्रॅम घेतलेलं आहे। त्यात आपल्याला तिखट घ्यायचं आहे। आता हे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात। मी 2 चमचे तिखट घेतलेले आहे। 1 ते 1.5 चमचा धणे जिऱ्याची पूड घेतलेली आहे। 1 ते 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे थोडासा हिंग। हिंग सुद्धा शेवेमध्ये खूप छान लागतो आणि त्यानंतर आपण 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे। आता तुम्ही बारीक शेव करणार असाल तर ओवा मात्र पाण्यात भिजत घालून तो गाळून घ्यायचा। त्यात आपल्याला कच्चं तेल घालायचं आहे। आपण गरम वगैरे करणार नाहीये, तर मी इथे 4 स्पून तेल घेतलेलं आहे। हा बघा, हा चमचा घेतलेला आहे आणि टीस्पून आहे तो, तर तो भरून आपले 4 चमचे तेल घेतलेलं आहे। अजिबात जास्त तेल घ्यायची गरज नाहीये आणि आता हे छान मिक्स आपल्याला करून घ्यायचंय। तर दोन्ही हात वापरायचे आहेत आपल्याला, दोन्ही हाताने हे छान चोळून चोळून घ्यायचंय पीठ, की अगदी कणाकणाला तुमचं तेल म्हणजे मोहन डाळीच्या पिठाला लागलं पाहिजे। इथे 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे काम करायचं आहे, तरच शेव छान आपले खुसखुशीत होतात। मी इथे आता जाड शेव करणार आहे, पण तुम्हाला जर बारीक शेव करायचे असतील तर हे सगळं चाळणीने चाळून घ्यायचं आहे। म्हणजे धण्या जिऱ्याची पूड, तिखट, मीठ सगळं हे चाळून घ्यायचं आहे, म्हणजे तेव्हा आपले बारीक शेव तयार होतात। हे बघा, आणि ओवा सुद्धा पाण्यात भिजत घालायचा आहे आणि तो सुद्धा मिक्सरमध्ये फिरवायचा आहे आणि नंतर मग तो सुद्धा गाळून घ्यायचा आहे। आता ही छान आपली घट्ट असा गोळा तयार होतोय, म्हणजे छान आपलं मोहन सगळ्या पिठाला लागलेलं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे सगळं पाण्यात भिजवून घ्यायचं आहे। गारच पाणी घेतलेलं आहे मी, नॉर्मल पाणी घेतलेलं आहे मी। गार पाणी म्हणजे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि छान घट्ट भिजवून घ्यायचं आहे। हे बघा, सुरुवातीला आपल्याला छान कणकेसारखं भिजवून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं पातळ करायचं आहे, कारण सोऱ्यातनं व्यवस्थित पडलं पाहिजे। आता हे पीठ घट्ट झालं तर आपल्याला गाळायला त्रास होतो, म्हणून आपण आधी कणिक भिजवतो तसं भिजवून घ्यायचंय। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सैल करायचंय। आता मी इथे सोऱ्या घेतलेला आहे आणि हे बघा, या कितीतरी चकत्या आहेत, पण तुम्हाला जे आवडत असेल ती तुम्ही चकती वापरू शकतात। मी ही चकती घेतलेली आहे आणि आता आपल्याला शेव करायचे आहे। हे बघा, अशी छान बसवून घेतलेली आहे, सोऱ्या घेतलेल्या आहे, सोऱ्याला किंचित आतून तेल लावलेलं आहे। हे बघा, असं छान सैल पीठ भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं वाटलं तर थोडं आणखीन पाणी तुम्ही घेऊ शकतात, काही घाबरण्याचं काही कारण नाहीये। आणि छान परत एकजीव पीठ करून घ्यायचं आहे। घट्ट तर ठेवायचंच नाहीये, पण छान हाताने कालवून घ्यायचं आहे। सैल पीठ तयार झालेलं आहे आपलं आणि एकीकडे मी तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे। आता आपण शेव करायला घेऊया। हे बघा, हे तेल सुद्धा मी एकीकडे तापत ठेवलेलं आहे। मी सोऱ्यामध्ये पीठ घेणार आहे। हे बघा, छान असा मऊ गोळा घेतलेला आहे आणि त्यात मी भरलेला आहे। आता हे तेल तापलेलं आहे, आपण मोठा गॅस करून आपण तेल तापवून घेतलेलं आहे। पण शेव टाकताना एक महत्त्वाची गोष्ट सांगते मी तुम्हाला, शेव टाकताना आपल्याला गॅस बारीक करायचा आहे, नाहीतर तेल वर येतं। आपण शेव टाकले की तेल वर येतं, म्हणजे ही खबरदारी आपल्याला घ्यायला पाहिजे। मी गॅस बारीक केलेला आहे आणि शेव मी टाकलेले आहे। हे बघू शकता तुम्ही, म्हणजे अजिबात तेल वर येत नाही गॅस बारीक असला तर। आता तुम्ही किंचित थोडासा मोठा करू शकतात, पण मोठ्या गॅसवर आपल्याला तळायचे नाहीये। तेल छान कडकडीत तापवून घ्यायचंय, गॅस बारीक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेव टाकायचे आहे। ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे।
हे बघा तुम्ही बघू शकतात. आता आपण पलटून घेऊ. एक मी काटा चमचा घेतला आहे, त्या साह्याने आता हे पलटून घेतलेलं आहे. छान दोन्हीकडनं आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत ते. हे बघा झालेले लगेच कळतात आपल्याला. फेस कमी झालेला दिसतो आणि आपले शेव तयार झालेले आहे. अगदी एकटी बाई सुद्धा हे प्रकार करू शकते. आता मी हे सगळं बारीक शेव पडलेले आहेत ते काढून घेणार आहे. हे बघा सुंदर आपले शेव तयार झालेले आहेत. आता इथे तुम्ही आयतं विकतचं पीठ वापरलं तरी काहीच हरकत नाही. पीठ पात्र जास्त घट्ट ठेवू नका, नाही तर मग शेव टाकायला त्रास होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे बघा दुसरा मी सोऱ्या भरून घेतलेला आहे आणि शेव टाकलेले आहेत. हे बघा फेस कमी झाल्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे, तोपर्यंत झारा आपल्याला लावायचा नाहीये. हे बघा फेस कमी झालेला आहे. आता आपण झाऱ्याने पलटून घेऊया. हे बघा सुंदर आपली शेव तयार झालेली आहे. फारसा मसाला वापरलेला नाहीये. पहिल्या शेवेत आपल्या साधी शेव आपण तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर आपले शेव तयार झालेले आहेत. खुसखुशीत कुरकुरीत मस्त लागतात हे शेव. फटाफट आपले शेव तयार होतात. हे तिसऱ्यांदा आता सोऱ्यात भरून घेतलेलं आहे आणि एका वेळी एक सोऱ्या रिकामा होतो, त्यामुळे छान फटाफट आपले शेव तयार होतात. हे बघा दोन्हीकडनं छान आपण तळून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे. आता ही अगदी साधी शेव आपली तयार झालेली आहे, पण चविष्ट शेव लागतात. हे नक्की करून बघा. हे बघा तुम्ही बघू शकतात काय फटाफट शेव होतात. अगदी अर्ध्या तासात 1.5 किलोचे शेव आपण करू शकतो. हे बघा किती मस्त झाली आहे. अगदी खुसखुशीत शेव झाली आहे. अगदी हाताने पटकन तुटणारी शेव. अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत हे शेव सगळे खाऊ शकतात. इतके मस्त खुसखुशीत शेव हे तयार होतात आणि कष्ट कमी आणि भरपूर शेव तयार होतात. अगदी सगळ्यात सोपं काम दिवाळीतलं असेल तर हे काम. शेव करणं अतिशय सोपं काम आहे. नक्की करून बघा. आता मी शेवाचा दुसरा प्रकार करून दाखवणार आहे. मी 3 वाट्या गच्च भरून पीठ घेतलेलं आहे, म्हणजे साधारण 400 ग्रॅम पीठ आहे. त्या पिठाला आपण तिखट मीठ घालणार आहोत. तर मी धण्या जिऱ्याची पूड घेतलेली आहे. 1 ते 1.5 चमचा धण्या जिऱ्याची पूड घ्यायची आहे. हळद घ्यायची आहे आणि किंचित हिंग पण घेतलेला आहे मी आणि तिखट घेतलेलं आहे. तिखट 1 ते 1.5 चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात. आता आपण ही मसाला शेव करणार आहोत, तर आपण लवंग आणि मिरे यात घालणार आहोत. तर मी अर्धा चमचा दोन्ही घेतलेला आहे. अर्धा चमचा लवंग घेतले, अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे. त्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे पटकन बारीक होतात. सगळं मीठ जे शेवाला आपण टाकणार आहोत ते सगळं मीठ या मसाल्यात मी टाकलेलं आहे आणि त्यातच मी ओवा टाकलेला आहे. मोठा चमचा मी ओवा घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. छान बारीक फिरवून घेतलेला आहे मी आणि त्यात टाकलेलं आहे. आता या शेवांना मी मोहन टाकलेलं नाहीये, तरी बघा किती सुंदर शेव झालेली आहेत. आता हे सगळं टाकलेलं आहे मी आणि पाणी घेऊन छान कालवून घेतलेलं आहे. हे सगळं छान व्यवस्थित काढून घ्यायचं आहे सगळा मसाला आणि पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तेल न टाकता मी भिजवून घेतलेलं आहे आणि मागच्या सारखंच आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. मी तेल परत तापत ठेवलेलं आहे आणि त्यात तेलात आपण शेव चांगले तळून घेणार आहोत. मी सोऱ्या भरून घेतलेला आहे. आता आपण शेव टाकूया. हे बघा हे मागच्या सारखेच आपले शेव यात टाकायचे आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. नंतर गॅस बारीक करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला शेव टाकायचे आहेत. तुम्ही मोठा गॅस करून जर शेव टाकले तर मात्र तेल बाहेर येण्याची शक्यता असते. ही खबरदारी आपण घ्यायची आहे. दोन्हीकडनं मस्त आपले शेव तळून झालेले आहेत आणि हे सुद्धा शेव आपण काढून घेणार आहोत. मस्त खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मस्त तेल निथळून घ्यायचंय सगळं. म्हणून मी एकीकडे काटा चमचा घेतलेला आहे आणि झारा सुद्धा घेतलेला आहे. हे सगळं छान आपण तळून घेतलेलं आहे. आता या मसाला शेवचा मी दुसरा सोऱ्या सुद्धा भरून घेतलेला आहे. हा सुद्धा मी यात तेलात तळायला टाकलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता ना, अजिबात काही त्रास होत नाहीये. शेव टाकायला चिकटत नाहीये, तुटत नाहीये, काहीही होत नाहीये. म्हणजे मी तर म्हणते दिवाळीतला सगळ्यात सोपा पदार्थ असेल तो शेव आहे आणि तो तुम्ही नक्की करून बघा. यात तुम्हाला बारीक चक्ती वापरायची असेल तर वापरू शकतात, पण सगळं गाळून घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं आहे. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे, नाहीतर मग सोऱ्यातनं पडत नाही. हे बघा हे सगळं काढून घेतलेलं आहे मी. अशाच पद्धतीने मी सगळे शेव तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात मस्त आपले मसाला शेव तयार झालेले आहेत. तरी आपण या शेवांना अजिबात मोहन घातलेलं नाहीये, तरी मस्त ही शेव खुसखुशीत झालेले आहेत.
हे बघा, तुम्ही बघू शकतात मस्त शेव आपले तयार झालेले आहेत. पण तेल घातल्यानंतर मात्र जास्त खुसखुशीत होतात, म्हणून आपण तेल थोडंसं घालायचंच आहे. तुम्ही बघू शकता तेव्हा थोडं मसाल्याचा कलर सुद्धा त्या शेवांमध्ये आलेला आहे. मिरे आणि लवंगाची चव सुंदर आलेली आहे. ज्यांना मसाला आवडतो त्यांना मसाला शेव खूप आवडतात आणि याची जर भाजी केली तर खूप सुंदर भाजी होते. तर आता मी तिसरा प्रकार दाखवणार आहे. मी परत 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे, चाळलेलं आहे छान. आणि हे बघा, मूठभर जवळजवळ मी लसूण घेतलेला आहे. आपण लसूण शेव करणार आहोत. हे सुद्धा अतिशय सोपे आहेत. लसणात मी मीठ टाकलेलं आहे आणि ते आता मी फिरवून घेणार आहे. त्याचप्रमाणे पिठात मी टाकली आहे धण्या जिऱ्याची पूड. 1 ते 1.5 चमचा आपल्याला धण्या जिऱ्याची पूड टाकायची आहे. त्यानंतर टाकायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि 1 ते 1.5 चमचा मी तिखट टाकलेलं. आता या शेवांमध्ये मी परत मोहन घालणार आहे. मी 4 चमचे मोहन घालणार आहे. आता हे टीस्पून आहे, हे लक्षात घ्या. 1 2 झालेत, 3 झालेत आणि 4 झालेत. आता ज्या शेवांना आपण मोहन घातलेलं नाहीये ते सुद्धा खूप सुंदर झालेले आहेत शेव आणि हे सुद्धा खूप सुंदर होतात शेव. आता हे सगळं कालवून घ्यायचंय आपल्याला. तेव्हा सारखंच आपल्याला दोन्ही हात घालून आपल्याला मस्त हे कालवून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक कणाकणाला आपल्याला मोहन लागला पाहिजे. असं हे बघा, असं दोन्ही हाताने छान पीठ चोळून घ्यायचं आहे. पीठ चोळून झाल्यानंतर छान आपला मुटका तयार होतो. तसा झाल्यानंतर मग आपण लसूण आणि मीठ फिरवून घेतलेलं आहे बारीक आणि ते बारीक चाळणीतनं आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे जे पाणी पडेल त्या लसणाचा अर्क असतो तो, आणि तोच अर्क आपल्याला शेवामध्ये घालायचा आहे. याचा सुगंध खूप छान लागतो. लसूण शेव खूप सुंदर लागतात. असं हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. नुसतंच ते मिक्सरमधनं आपल्याला डायरेक्ट टाकायचं नाहीये. कारण काय की चुकून मिक्सरमधनं काही फिरलेलं नसेल तर आपल्या चकतीतनं ते पडणार नाही. म्हणून आपल्याला हे कंपल्सरी गाळून घ्यायचं आहे. फक्त त्याचा अर्क घ्यायचा आहे. पाणी घालून आपल्याला मिक्सरमधनं फिरवायचं आहे. पाणी आणि मीठ घातलेलं आहे मी आणि छान मिक्सरमधनं बारीक फिरवून घेतलेलं आहे आणि चाळणीने गाळून घेतलेलं आहे. ते तुम्ही बघू शकतात. हे सगळा छान अर्क त्याचा काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पीठ भिजवायचं आहे. लागेल तेवढं आता आपण हे एकदा कालवून घ्यायचं आहे आणि लागेल तसंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. लागलं तर घ्या, नसेल तर राहू द्या. कारण आपल्याला छान असं पातळच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. घट्ट पीठ ठेवायचं नाही. हे बघू शकता तुम्ही, अगदी अर्ध्या तासात आपली सगळी शेव तयार होणार आहे. कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आणि आता आपण सोऱ्यात भरून घेऊया हे आणि शेव करून घेऊया. हे बघा, तर इतपत पातळ आपलं पीठ पाहिजे. मी सोऱ्या भरून घेतलेला आहे आणि आता आपण शेव करायला घेऊया. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आणि त्यानंतर मी गॅस बारीक केलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेव टाकून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, शेव आपले टाकून झालेले आहेत आणि याचा फेस कमी झाल्यानंतर आपल्याला झारा लावायचा आहे आणि गॅस आपला बारीकच आहे, मोठा नाही ठेवायचा गॅस. हे बघा, मस्त शेव आपली दोन्हीकडनं आपली छान तळून झालेली आहे. मी आता काढून घेतलेली आहे. दुसरी शेव टाकून घेऊया आपण. हे बघा, ही दुसरी शेव मी टाकून घेतलेली आहे. ही सुद्धा मस्त तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकतात. बघा, कलर तरी काय झकास आलाय बघा. सगळी शेव आपली तळून झालेली आहे आणि फारसं तेल सुद्धा लागत नाही. तर या दिवाळीत आपण नक्की ही अशी शेव 3 प्रकारची करून बघा. पहिला प्रकार आपण साधी शेव केलेली आहे, नंतर मसाला शेव केलेली आहे, त्यानंतर आपण लसूण शेव सुद्धा केलेली आहे. अगदी अर्ध्या तासात हे काम माझं झालेलं आहे. तर अगदी सगळ्यात सोपी कृती म्हणजे शेवांची आहे. आपण ही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.